आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे, की स्त्रियांच्या लैंगिकतेच्या नियंत्रणावरतीच खरं पितृसत्ता नावाची जी काही व्यवस्था आहे, ती टिकून आहे. हे अतिशय मूलभूत प्रकारचं नियंत्रण मानलं जातं. अनेक आपल्या श्रोत्यांना, अनेक आपल्या दर्शकांना कदाचित पितृसत्तेचं व्यापक विश्लेषण या ठिकाणी आपल्याला मांडता येणार नाही. परंतु एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून अशी लक्षात घेतली पाहिजे, की विवाहांतर्गत लैंगिक संबंधाला एका अर्थानं समाज मान्यता मिळते पुरुषाला. मुळातच पुरुषांचं सामाजिकीकरण अशा पद्धतीनं होतं. म्हणजे लहान मुलग्यांचे पुरुष बनताना त्याला ज्या पद्धतीनं मालक असल्याची भावना निर्माण केली जाते. सगळं जग तुझं आहे, कुटुंब तुझं आहे, समाज तुझा आहे, संपत्ती तुझी आहे, स्त्री सुद्धा तुझीच आहे. या पद्धतीची शिकवण अनेक पुरुषांना त्यांच्या सामाजिकीकरणातून मिळते. आणि मुळात नाही, नको असं ऐकण्याची सवय मला नाही, असं मोठ्या अभिमानानं अनेक पुरुष आपल्याला सांगतात. आणि या सगळ्यामध्ये म्हणजे मी वेगवेगळ्या देशात काम करतो. नेपाळमध्येही मी काम करतो, बांगलादेशामध्ये मी काही काम करतो, श्रीलंकेमध्ये मी काही काम करतो. पुरुषांसोबत मी बोलतो, तरुणांसोबत मी बोलतो. आणि आपल्याला असं लक्षात येईल की अख्ख्या साऊथ एशियामध्ये लग्न झाल्यानंतर तरुण मुलगे एकमेकांची चेष्टा करताना, आता मजा आहे तुझी, आता काय तुला लायसन्स मिळालं, अब तेरे मजे है भाई, अब तुझे लायसन्स मिल गया, अशा पद्धतीनं चर्चा होते. हीच चर्चा नेपाळमध्येही मी ऐकली आहे, बांगलादेशामध्येही ऐकली आहे, भारतात ऐकली आहे. श्रीलंकेतले युवकही हे म्हणतात, हे लायसन्स ची काय चर्चा आहे, कशाचं लायसन्स मिळतंय. आणि आपल्याला अर्थात आपण सगळे सुजाण आहोत. महाराष्ट्रातही अनेक ग्रामीण भागामध्येही म्हटलं जातं की आता काय मजा आहे तुझी, आता लायसन्स मिळणार तुला लग्न ठरल्यानंतर. त्याचा अर्थच असा आहे की स्त्रियांच्या लैंगिकतेवरती पुरुषाला लायसन्स मिळणार. आपल्याला हवंय तेव्हा, आपल्या इच्छेनुसार, आपल्या मर्जीनुसार या स्त्रीबरोबर आपल्याला लैंगिक संबंध ठेवता येणार, अशा पद्धतीचं लायसन्स तुला मिळणार, अशा पद्धतीची चर्चा युवकांमध्ये होते. कितीही कॅज्युअल सहज पातळीवरती तरुण मुलगी हे म्हणत असले तरी नकळतपणे त्या स्त्रीच्या शरीरावरती, विशेषतः योनीवरती आपली मालकी आहे हे कळत नकळतपणे अतिशय अधोरेखित केलं जातं वेगवेगळ्या पद्धतीने. मुद्दा